कोणीही अगदी सहज बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण अगदी 10 ते 15 मिनिटाच्या आत तयार होणारे तांदूळाचे पापड कसे बनवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी दुप्पट ते तिप्पटने फुललेले अगदी छान असे आपले पापड हे तयार झाले. चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण वाळवणाचे वर्षभर टिकणारे तांदूळाचे रेशनचे तांदूळाचे अगदी परफेक्ट पापड कसे बनवायचे आज आपण अजिबात हाटून वगैरे न घेता अगदी सोप्या पद्धतीने 5 ते 10 मिनिटात आपण यांना तयार करून घेऊ शकतो. एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण ही रेशनच्या तांदूळाच्या पिठाची अगदी छान चविष्ट पापडची रेसिपी बघणार आहोत. तर इथे मी 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते. धुतल्यानंतर त्याच्यातलं पाणी निथळून लगेच त्याला फॅन किंवा उन्हामध्ये आपण वाळवून घ्यायची. वाळून झाल्यानंतर ह्या पद्धतीने आपण गिरणीवरनं याचं पीठ तयार करून आणायचं. नेहमी आपण जसं तांदूळाचं पीठ अगदी बारीक दळून आणतो तसंच याला देखील आपण दळून आणायचं. त्यानंतर काय करायचं, तिथे आपण जेवढं पीठ घेतले तेवढंच बरोबर इथं आपण पाणी हे घेणार आहोत. तर ह्या कपाने बरोबर 2 कप मी ते पीठ घेतले. त्यानंतर काय करायचं, जेवढं पीठ आहे तेवढं आपण पाणी घेणार आहोत आणि त्यानंतर अगदी थोडंसं आपण एक्स्ट्राचं पाणी हे घालणार आहोत. तर इथे मी बरोबर 2 कप पीठ घेतलं तर 2 कप पिठासाठी बरोबर 2.5 कप इथं मी पाणी हे घेतले. थोडंफार पाण्याचं प्रमाण जास्ती कमी झालं तरी काही हरकत नाही. म्हणजे प्रत्येक तांदूळ कितपत पाणी पितं त्यानुसार देखील आपण थोडंफार पाण्याचं प्रमाण आपलं कमी हे जास्त होऊ शकतं. त्यानंतर लिहायचं 1 ते 1.5 चमचे ओवा, 1 ते 1.5 चमचे तीळ, 1 चमचा चिली फ्लेक्स आपल्या आवडीनुसार. आपण जर तुम्हाला आवडत नसेल स्किप केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि जेवढं आपण कप इथे पीठ घेतलं होतं त्याचबरोबर कपानुसार 1 कपनुसार आपण इथे 1 चमचे मी आपलं नेहमीचा पोहे खाण्याचा 1 चमच्यावर इथं मी आपला पिठी पापड खार हा घेतला आहे. म्हणजे 2 कपसाठी बरोबर आपण इथे 2 चमचे आपले पापड खार वापरलं आहे. त्यानंतर 1.5 चमचे मीठ हे वापरलं आहे. पापड खार हा चवीला अगदी खारसट असतो म्हणून मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं. त्यामुळे आपलं जे काही पापड आहे ते अजिबात खारसट वगैरे होत नाही. तर त्यानंतर काय केलं आहे, आपण लगेचच ह्या पाण्यामध्ये अगदी थोडं थोडं पीठ घालत अशा पद्धतीने त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाणी हे आपलं रूम टेम्परेचर आहे. अजिबात आपण गरम वगैरे पाणी घेतलेलं नाही. गार पाण्यामध्येच आपण हे पीठ मळून घेत आहोत. म्हणजे अगदी मळायला सोपं जातं. गरम पाणी घेतलं तर त्यामध्ये गाठी जास्ती पडतात आणि ते व्यवस्थित आपल्याला पीठ म्हणजे बॅटर हे तयार करता येत नाही. म्हणून इथे मी अगदी थोडं पाणी घालत याचं अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं. जर आपलं पाणी बॅटर हे तयार झाल्यानंतर आपल्याला जर पाण्याचं प्रमाण थोडं कमी वाटत असेल तर पुन्हा आणखी आपण यामध्ये पाणी हे घालून घे. सर्वात प्रथम मी 2.5 कप पाणी घातलं होतं. त्यानंतर पुन्हा आणखी यामध्ये मी अर्धा कपभर पाणी घातले आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. म्हणजे 2 कपासाठी बरोबर आपल्याला 3 कप पाण्याचा आपण वापर केला आहे. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक तांदूळाचं पाणी ॲब्झॉर्ब करण्याचं हे पद्धत वेगवेगळी असते. म्हणजे काही तांदूळ हे जास्ती पाणी शोषून घेतात तर काही तांदूळ हे कमी पाणी घेत असतात. म्हणून मी सर्वात आधी 2.5 कप पाणी वापरलं आहे. त्यानंतर अर्धा कप वापरून म्हणजे बरोबर 3 कप पाण्याचा वापर आपण इथं केला आहे. तर अशा पद्धतीने आपलं पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं. अजिबात आपलं पीठ अगदी जास्ती सैलसरही नाही आणि अगदी घट्टसरही नाही, अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार करून घ्यायचं. आता आपलं अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे. त्यानंतर काय करायचं, लगेचच साईडला गॅस हा चालू करायचा. गॅसवरती लगेच आपण कुकर हा ठेवायचा. कुकर ठेवल्यानंतर याला पुन्हा आणखी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपलं पीठ हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती आपण आता याला मंद आचेवरती 2 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे असा कुकर नसेल नॉन स्टीलचा, जर तुम्ही स्टीलच्या कुकरमध्ये किंवा अल्युमिनियमच्या कुकरमध्ये करत असाल तर त्यावेळेस तुम्ही आपल्याकडे जे नेहमीचे कुकरचे भांडे आपण म्हणतो त्या भांड्यांमध्ये करून घ्या. म्हणजे जेणेकरून ते तळाशी लागत नाही. तर बघू शकाल मी आता मंद आचेवरती याच्या 2 शिट्ट्या हे करून घेते. 2 शिट्ट्या झाल्या आहेत आपल्या. 2 शिट्टी झाल्यानंतर काय करायचं, लगेच कुकर हा उघडायचा नाही. अगदी थोड्या वेळ याला गार करून घ्यायचा. गार झाल्यानंतर तुम्ही बघू जे काय आपलं बॅटर होतं, आपलं टाकलेलं पीठ होतं ते अगदी छान परफेक्ट शिजून अगदी घट्ट असा त्याचा गोळा हा तयार झाला आहे. आता आपल्याला हा अगदी घट्ट आणि थोडा कोरडा आणि ओला असं वाटत असेल, पण आपण मळल्यानंतर अगदी छान मऊसूत अगदी सॉफ्ट
असा त्याचा गोळा हा तयार होतो. तर त्यानंतर काय करायचं, याच्यातनं आपल्याला अगदी थोडंसं पीठ काढून घ्यायचं. एकाच वेळेस जास्ती पीठ आपल्याला घ्यायचं नाही. काय होतं, एकाच वेळेस जर आपण संपूर्ण पीठ काढून घेतलं ना, ते गार होतं आणि नंतर आपल्याला पापड करायला थोडं जड जातं. म्हणून यातमधनं मी अर्धं पीठ आता ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीत काढून घेते. जर तुम्हाला प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल तर एक कॉटनचा रुमाल घ्या. त्या रुमालाला अगदी ओलचिंब असं म्हणजे पूर्णपणे पाणी राहील थोडं असं ओलं करून घ्या आणि त्यामध्ये देखील आपण हे पीठ मळून घेतलं तरी काही हरकत नाही. तर मी याच्यामध्ये आता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काढून घेतले. अजिबात आपण तेलाचा वापर केला नाही. एकही थेंब तेल न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे अगदी परफेक्ट चविष्ट असे आपले मसाल्याचे पापड हे आपले तयार होणार. आज आपण अजिबात तेल वापरलं नाही, त्यामुळे वर्षभर आपले जे पापड आहे टिकतील आणि वास देखील त्यांचा येणार नाही. तर हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने हळूवार याला चोळून घ्या. जर आपल्याला हाताला जास्ती चटके बसत असतील तर लाटण्याने देखील डायरेक्ट आपण जशी पोळी लाटून घेतो तशी लाटून देखील हे पिठाचा गोळा आपण चोळून तयार करून घेतला तरी काही हरकत नाही. पण अगदी सहज पटकन असा हा गोळा होतो. अजिबात कोरडा वगैरे आपलं पीठ तयार होत नाही. अगदी छान मऊसूत असा आपला पटकन असा गोळा हा तयार होतो. अशा पद्धतीने मी आता छान पीठ हे मळून घेतले, चोळून घेतले. आता आपलं पीठ चोळून झाल्यानंतर त्यानंतर काय करायचं, हा गोळा लगेचच आपण खाली काढून घ्या किंवा पिशवीमध्ये देखील आपण राहू दिला तरी काही हरकत नाही. अगदी थोडंसं आपण ओले हात करा किंवा अगदी थोडंसं तेल हाताला लावून घ्या आणि आपल्याला पापड लहान मोठे कसे हवे त्या पद्धतीने याचे गोळे तयार करून घ्यायचे. तर मी मध्यम आकाराचा पापड हा तयार करून घेणार आहे, म्हणून मी अगदी मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे. त्यानंतर ह्या पद्धतीचं मशीन आहे माझ्याकडे पापड लाटायचं. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं मशीन नसेल तर आपण डायरेक्ट पाटावरती लाटून घेतलं तरी काही हरकत नाही. अजिबात चिपकत वगैरे नाही आणि लाटताना देखील आपल्याला अजिबात त्रास होत नाही. अगदी पटकनीसच आपण त्याचे पापड तयार करून घेऊ शकतो. तर खाली मी एक पिशवी घेतली, वरून देखील एक पिशवी ठेवून अशा पद्धतीने आपण मशीनला दाबून लगेचच आपला अगदी छान एकसारखा पापड हा तयार झाला आहे. तर आज आपले पापड बनवायची अगदी सोपी पद्धत खास मी तुमच्याकरिता घेऊन आले. तुम्ही अगदी 10 ते 15 मिनटाच्या आत अगदी सोप्या पद्धतीने किलोभर तांदूळाचे पापड हे करून घेऊ शकता. तर लगेच काय करायचं, यांना आपण एका बाजूवरती म्हणजे खाटेवरती वाळवत टाकून द्या. उन्हामध्ये वाळवून घ्यायची, त्यामुळे काय होतं आपल्या पापडांना तडे जात नाही. तर लगेचच आपण आणखी पुन्हा एक पापड मी तुम्हाला करून दाखवते. अगदी सहज अगदी हळूवार त्याला दाब द्यायचा, म्हणजे अगदी पातळ असा पापड आपला तयार होत नाही. तर अगदी जास्ती पातळ देखील मी बनवला नाही आणि अगदी जास्ती जाड देखील त्याला बनवला नाही आहे. अगदी छान असा आपला हा पापड तयार झाला आहे. अजिबात तुटत वगैरे नाही आणि अगदी छान असा परफेक्ट पापड आपला तयार आहे. ह्या पद्धतीने आपण आता संपूर्ण पापड तयार करून घेतले. पापड तयार झाल्यानंतर 2 ते 3 दिवस आता आपण यांना उन्हामध्ये वाळवून घेऊया. तर तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले अगदी चमकणारे आणि अगदी पारदर्शक अगदी परफेक्ट असे मसालेदार रेशनच्या तांदूळाचे पापड हे तयार झाले. अजिबात आपले पापड सुकल्यानंतर देखील तळे वगैरे गेले नाही. एकसारखा छान असे आपले पापड हे तयार झाले. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पापड हे बनवून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील एवढे चविष्ट आणि अगदी छान असे आपले पापड हे तयार होतात. तर पापड तळण्यासाठी साईडला गॅसवरती मी तेल गरम करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर लगेचच आपण आता पापड हा तेलात टाकल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला पापड हा तळून तयार झाला आहे. अजिबात पापड तेलकट झाला नाही किंवा याच्यामध्ये देखील आपला पापड तेलामध्ये विरघळला वगैरे नाही. म्हणजे तळताना देखील बरेच वेळे तळे वगैरे जातात, तसे देखील आपल्या पापडांना गेले नाही. एवढे छान असे आपले पापड हे तयार झाले. तर अगदी बनवायला सोपे, अगदी कोणीही सहज जे पहिली वेळेस बनवत असतील ते देखील अगदी सहज यांना बनवू शकाल. एवढे छान रेशनच्या तांदूळाचे अगदी परफेक्ट असे आपले पापड हे तयार झाले. रेशनच्या तांदूळाच्या जागेवरती आपण कुठल्याही प्रकारचा तांदूळाचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर 3 पट फुललेले अगदी परफेक्ट असे आपले पापड हे तयार आहे. याच पद्धतीने आपण आता पापड हे तळून घेऊया. तर 3 ते 4 मी आता पापड तुम्हाला तळून दाखवले. एकसारखं अगदी छान असे आपले पापड तयार झाले आणि तुम्हाला चुरून देखील दाखवते. अगदी सहज चुरला जातो एवढा छान परफेक्ट पापड तयार. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.